सत्य तुमचे, विनाश तुमचा, ताकद तुमची. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणी, सूर्याशी चालणी, तुझ्या सत्ते ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसत नाही. एवढं तुम्हालाही कळतं की मायबाप, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आहे आणि काटा काढणारे आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत. तुळशी पत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. एवढा त्रास झाला, पोटची लेकरं बायको अन्न अन्न करून मेली, लोकांनी तिरस्कार केला, द्वेष केला, मूर्ख ठरवलं, तरी माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम तीळ मात्र कमी केला नाही. एवढं प्रेम निस्वार्थी जन माझ्यावर केलं. अशा माणसावर जिनं प्रेम केलं, तिचं प्रेम काय असेल? तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. त्याशी अंकुशाचा संयम ठेवा ऐरावती. जगाचा मालक मोठं करणार आहे तुम्हाला. याच्यापेक्षा काय मोठं असू शकतं? जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. आंबोडेकर, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारानं काय देवापर्यंत गेलंच नाही हो. काय वाटतं तुम्हाला? हे सगळं सांभाळताना लोक आडवी येत नसतील? 1000 मांजरं आडवी गेली तरी तुमचं काहीच वाईट होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. किती? 1 मांजर तर मरूच द्या, 1000 मांजरं जरी तुम्हाला आडवी गेली तरी तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीच वाईट होणार नाही. पण 1 माणूस तुमच्या आयुष्यात आडवा जाऊ द्या, तुमच्या आयुष्याचा काटा निघाल्याशिवाय राहणार नाही महाराज बरं का. सगळ्यात विचित्र जात आहे ती माणसाची. देवानं दिली परमार्थासाठी, पण माणूस तेवढं सोडून बाकी सगळं करतो. पण आपल्यामुळं कोणाचं चांगलं नाही झालं तरी चालेल, पण वाईट होऊ नये एवढी जरी भावना असेल तर तो सगळ्यात मोठा वैष्णव आहे, ज्याला समरूपतेचं सामर्थ्य मिळत असेल. तो मोठा आहे, तो श्रेष्ठच आहे, तो थोरच आहे, जो संयमी आहे, स्थिर, स्टेबल आहे. म्हणून देवा माझ्यासाठी जया अंगी मोठेपण तया यातना. आता 2 अनुषंग आहेत या चरणाचे. मोठेपण आलं तरी त्रास आहे आणि मोठेपण येण्यासाठी सुद्धा त्रास आहे. मोठं व्हायचं असेल तरी तुम्हाला संकटाला तोंड द्यावं लागतं, आणि मोठं झाल्यावर मोठेपण टिकवायचं असेल तरी मोठेपणा करून चालत. दोन्ही अनुषंग. मोठं होतानाही त्रास आहे आणि मोठं झाल्यावरही त्रास आहे. कारण कसं असतं, दगड त्याच झाडाला मारली जातात ज्या झाडाचं फळ गोड आहे. त्या झाडाला कधीच दगड मारली जात नाही ज्याचं फळ गोड. म्हणजे अर्थात जर समाज आपल्याला तिरस्कार करतोय तर लक्षात ठेवायचं, कुठंतरी आपलं काहीतरी चांगलं चाललंय. लोकांचा फार विचार करायचा नाही, त्रास होणारच आहे. तो हे टिकवण्यासाठी नम्रता असणं, लहानपण असणं फार गरजेचं आहे. जाणीव असणं. ज्याने आपल्यासाठी केलंय त्याची जाण ठेवली तर माणूस मोठा झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्याने आपल्यासाठी वाईट काळात मदत केली, त्याची जाण ठेवली नाही, अहंकार केला, तर ते मोठेपण फार काळ टिकत. म्हणून ज्याने आपल्यासाठी सहन केलं, मग ते मायबाप असू द्या, संत असू द्या, नाही तर पांडुरंग परमात्मा, अखंडित त्याची जाण ठेवणं गरजेचं. आणि म्हणून हा सोहळा आहे. पण नाही काही करता आलं देवा तरी या पद्धतीने जाण ठेवावी, मुखात तुझं नाव असावं. आयुष्य जर हे रत्नासारखं थोर घडत असेल तर लहानपणासारखं जगायला हरकत नाही. कळत नाही असं नाही हो, सगळं कळतं तुम्हाला. कळत कसं नाही आहे की नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला पंढरपूरला, येईल का? नाही येणार. का नाही येणार? कळतं त्याला. तर म्हणणार आहे महाराज आज न ग, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या पवित्र होता का तुम्ही? हा, कळत नाही असं नाही, सगळं कळतं. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता मार मार बायकोला रात्री मारतो, सगळी तिलाच म्हणतो नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कळत नाही. पिलेला माणूस कधी तुम्ही रस्त्याच्या मधोमध पडलेला बघितला का? पिलेला माणूस तुम्ही कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितला का? कुठं झोपतो तो? त्याला माहित आहे मध्ये झोपलो तो कार्यक्रम विठ्ठला जवळच, कडेला झोपलो तो घरी. कळतं? कळत कसं नाही? ते डोक्यातलं काढून टाका. आणि कुठल्याच इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं रातच दिलं असतं झोपीत. जिंदगी वाटोळी केली एका व्यसनामुळं, अख्खं विकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. त्रास होतो रे बायकांना.
असं वागून काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवणार आहात मला कळत नाही चालत दादा असं. ही व्यक्तिमत्व मोठी घडवण्यासाठी तुम्हाला सामर्थ्याने प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवावा लागतो. व्यसनापासून लांब राहावं लागतं, अहंकारापासून मोहमायापासून लांब राहावं लागतं. तेव्हा कुठे आयुष्य सुरळीत चालतं, नाही तर नाही चालत. मग आम्ही सामर्थ्याने जर या वयात परमार्थ नाही केला, मला सांगा एकदा लाकडाची राख झाली, राख पुन्हा पेटवण्यात मजा आहे का? अहो म्हाताऱ्यांचा काकडा सुद्धा कळत नाही, एवढंच कळत रे. ह्या पोरांनी केलं गोड तरी वाटेल. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हे विश्वासानं सांगतो. पोरांनी करा. आता कसं आहे, आमच्या पोरांचं अर्ध आयुष्य कचकच कांद्यात गेलं, ह्यांना काकडा गोड लागत असतो का? ह्यांचं अर्ध आयुष्य तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले नालायका, जेवढे गेले तेवढे. विचार नाही करत तुम्ही. आपलं वय तरुण आहे, आपण चांगल्या मार्गावर वगैरे जावं, पैशाचा वापर योग्य ठिकाणी करावा. पैसे कमवा की बाबा, मोठे उद्योजक व्हा आणि कमवावाच. हे कलियुग आहे, इथं पैशाला फार किंमत आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गोरीच भेटती, दिखनीच. तो कसा का असा ना, पैसा ना बाई. असं काय करताय तुम्ही? किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, तुमचा किती चांगला स्वभाव असला ना, तुमच्या स्वभावाला कोणी खात नाही, खिशात दमडी नसली ना, तुम्हाला पात्रता नाही त्या सुद्धा पोरीला म्हणावं लागतं, तू तरी वय म्हण, होऊ दे माझं, तू तरी वय म्हण. अवघड होतं रे, फार किंमत आहे पैशाला. पण मी ऐकलं तर सांगेल, कर्तव्य माझं इथं उभा त्यासाठी. ऐका, मैत्रीण म्हणून सांगते, मुलीला नवरा ऐश्वर्य संपन्न असावा याच्यापेक्षा संस्कृती संपन्न असावा असा जर अट्टास केला, सामर्थ्याने सांगते, नवरा असा जावाई करा ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ असेल, जो स्वाभिमानाने जगत असेल, लाचारी करत नसेल कोणाची, आणि जो आपल्या आई वडिलाला पांडुरंग समजत असेल, असा मुलगा जर जावाई म्हणून केला तर तुमची मुलगी अखंड आयुष्य सुखरूप झाल्याशिवाय राहणार. विश्वासानं सांगते, अर्धी भाकरी खाईल पण आनंदानं खाईल, हे डोक्यात ठेवा. आणि तुम्हाला बहीण म्हणून सांगते, तुम्हाला जे वाटतं ना पोरीचा माझ्यावर फार जीव आहे, आईबापाला सोडून माझ्याकडे यायला तयार झाली, कधीतरी हाही विचार करा, जी मुलगी तुमच्यासोबत पळून येऊन लग्न करायला तयार होते, जी मुलगी 20-22 वर्ष राहून आपल्या आई वडिलांची होऊ शकली नाही, जी तुमचा संसार सुखाचा करणार असा विश्वास तरी कसा निर्माण करता ह्याचा पण कधीतरी विचार करा. जी स्वतःच्या बापाचा सन्मान ठेवू शकली नाही, ती तुमचा काय ठेवणार आहे? तुमच्या मनात भ्रम आहे, अरे आपल्यासाठी आईबाप सोडायला तयार आहे, मूर्ख आहे तू, इकडे माझ्या जास्त वाटायली तिकडल्यापेक्षा, दुसरं काही नाही. डोक्याचा वापर करा जरा. आणि हे तुमच्या कर्माची फळं आहेत की तुम्हाला योग्य सहसंगीनी मिळत नाही. हे सगळ्यात मोठं पुण्य आहे की मुलगी स्वाभिमानी मिळणं, मोठ्यांचा आदर करणारी मिळणं आणि संप्रदायाला जपणारी मिळणं. फार मोठं पुण्याचं लक्षण आहे. अरे बाईत फार ताकद असते. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं तुकोबारायांच्या घरात. तुकोबारायांना 2 बायका होत्या. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात लय फरक आहे, तुम्ही गुणाचे नाही. ते कसं झालं, तुकोबाची पहिली पत्नी रखमाबाई, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खतर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित असलं खतरनाक मायबापा हो, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव बी लय खतरनाक मान. तर ती पहिली पत्नी रखमाबाई, दुसरी पत्नी जिजाबाई, आवली नाव त्यांचं. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात का तुम्ही? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? खुर्चीवर बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? टू बी प्राऊड फार्मर. शेतकरी आहात, कौतुकाने सांगा. शेतकरी त्याला म्हणावं आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याचं कुटुंब म्हणायचं, सामर्थ्यानं सांगायचं शेतकरी झाला. बरं इमानदारीनं सांगा की आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची संख्या जास्त का जागीरदारांची? शेतकऱ्यांची. माती जपली कुणी? शेतकऱ्याच्या पोरांनी. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदाय पेलवायचं सामर्थ्य आपल्या मनगटात ठेवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप, शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला.
अरे आम्ही बाप फाटक्या धोत्रावर सांभाळू, पण आम्ही बापाच्या घरातच सांभाळू. एवढे चांगले संस्कार जर आमच्या मातीने आम्हाला दिले तर कौतुक आहे आम्हाला शेतकरी त्याचं. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवलंय का माऊली? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. तर खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावं लागतं. काटा मोडला, जिजाबाईला त्रास झाला, त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या मालकाला. काय कौतुक त्या मालकाचं. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव? का टोचतो वगैरे? हे बघा, वाजवा टाळी. त्या टाळीचा खणखणाट आळंदीच्या समाधीपर्यंत, देहूच्या तुकोबारायांपर्यंत आणि पंढरीच्या मालकापर्यंत गेला पाहिजे. टाळ नको. चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल सगळे, विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल सगळे, जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल. टाळ. विठ्ठल. कधीतरी शांत बसून 2 मिनिटं विचार करा. 2 मिनिटाचं भजन चेहऱ्यावर एवढा आनंद आणत असेल तर आयुष्यभर भगवंताचं घेतलेलं नाम माणसाला वृद्धिंगत केल्याशिवाय ठेवणार आहे का? किती ताकद असेल त्या भगवंताच्या नामात. आणि आता याचाही विचार करा, लहानपण देगा ते बारके होते म्हणून त्यांना काही वाटलं नाही. तुम्ही विचार केला कोण काय म्हणून बाई नाचतो, मला बी बरंच वाटतंय, पण ह्यानं बघितलं तर कसं व्हायचं महाराज बरं का. लोकांना वाटायचं गावासमोर नाचती म्हणून लहानपण देगा. जोपर्यंत मन लहान लेकरासारखं तोपर्यंत परमार्थ करायचं भय नाही, नाहीतर अवघड. काही नाही, चिठ्ठी पुन्हा लोकाचं लई वेगळं आहे. लोक अख्खं कीर्तन विसरतात, पण चिठ्ठी दिलती तिला अवघड आहे महाराज. लोकांना चांगलं काही लक्षात राहत नाही. अगदी सूचना आहे, MH 12-28-69 एर्टिगा गाडी आहे, रस्त्यात आहे. ज्यांची असेल त्यांनी काढावी, ट्रॅफिक होत आहे. एर्टिगा गाडी आहे. काही नाही, एवढीच चिठ्ठी होती. झाल्यावर वाटलं तर एक येऊन बघून जा. लय अवघड आहे चिठ्ठीचं महाराज बरं का. ते विचित्र लोक आहेत. लोक चांगलं काहीच लक्षात ठेवत नाही, पण पुन्हा कीर्तन का हो चिठ्ठी दिली तिने मी कीर्तनात. अवघड आहे लोकांना. त्याच्यामुळे आपलं प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंट असणं वारकरी संप्रदायात फार गरजेचं आहे. मी अशी आहे ना बाबा अशीच आहे, तशी आहे ना बाबा तशीच आहे, तुम्हाला जे वाटेल. लोक जज लय करतात. अहो कुठं पाणीपुरी खाताना जर मी दिसले ना, मला सगळ्यात जास्त त्यातली त्यात पाणीपुरी आवडते, बाकी काहीच बाहेरच आवडत नाही. ती जर खाताना कधी कुठं दिसले ना, लोक तोंडावर म्हणतात ताई पाणीपुरी खाता, मग काय आमलेट खाऊ? अरे खाऊ तरी काय बाबा मी जिंदगीत. इतकं जजमेंट असतं ना खतरनाक, बाप रे. हरकत नाही, मरू द्या विषयाकडे. म्हणून आम्ही त्यांचा विचार करत नाही. तेजोनियाजन भक्ती करी, अगदी लहान लेकरासारखं निस्वार्थी निर्भीड होऊन आम्ही परमार्थ करावा आणि संयमाने करावा. घाई करू नये. जगाचा मालक सांभाळतो, किती सांभाळतो. मग तुकोबांच्या पत्नीच्या पाठीमागे जगाच्या मालकानं धावावं. लक्षात आहे ना? जिजाबाई लक्षात आहेत ना? आवली माता पांडुरंग परमात्म्याने सगळ्या वैकुंठाचा कारभार सोडावा, जिजाबाईच्या पाठीमागे धावावं. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. काय जीव म्हणायचं संसारावर. विठेवरच्या मालकानं त्या जिजाबाईचे पाय स्वतःच्या हातात घ्यावे, जाग्यावर थांबावं जोपर्यंत तुकोबांना भाकरी देऊन येत नाहीत. साधा नाही येतो विठ्ठल. त्याच्या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही, एवढा त्याग आणि तपश्चर्या करूनही जगाचा मालक मिळेलच असं नाही. इतका अशक्य परमात्मा जिजाबाईचे पाय स्वतःच्या हातात घेतो. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहतो. त्यालाही कदाचित एका थुक्यात दिसला नसावा, त्यानेही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचाच्या बायकोला लय झोंबलं. पंढरपूरची, आंबोडीची नाही, पंढरपूरची महाराज बरं का. रागतीला आला महाराज. का हो म्हणे विठ्ठला, विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती